डोंबिवली जवळील पलावा सिटी या आलिशान निवासी संकुलात ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी शनिवारी पहाटे आज मोठी संयुक्त मोहीम राबवली. लोढा डाऊनटाउन सोसायटीत अत्यंत गोपनीयतेने टाकलेल्या या छाप्यात तब्बल 21 नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हे सर्वजण आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी संबंधित असल्याचा संशय असून या कारवाईमुळे कल्याण, डोंबिवली आणि ठाणे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या 21 जणांपैकी 2 आरोपी हे सराईत गुन्हेगार असून विविध राज्यांमध्ये मोस्ट वॉन्टेड ड्रग्ज तस्कर म्हणून त्यांची नोंद आहे. हे तस्कर पोलिसांना चकवा देण्यासाठी बनावट नावांचा आणि खोट्या कागदपत्रांचा वापर करून या आलिशान सोसायटीत लपून राहत होते. प्राथमिक तपासात यातील अनेक विदेशी नागरिकांकडे भारतात राहण्यासाठी आवश्यक असलेले वैध व्हिसा आणि पासपोर्ट नसल्याचंही समोर आलंय. गेल्या काही दिवसांपासून पलावा सिटी परिसरात संशयास्पद हालचाली होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पथके तयार करण्यात आली. शनिवारी आज पहाटे संपूर्ण सोसायटी गाढ झोपेत असताना पोलिसांनी अचानक लोढा डाऊनटाउन मधील संशयित फ्लॅट्सला वेढा घातला आणि एकाच वेळी छापेमारी करत 21 जणांना ताब्यात घेतले. कारवाईनंतर सर्व आरोपींना पुढील तपासासाठी मानपाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. हे तस्कर मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि डोंबिवली परिसरातील महाविद्यालयीन तरुण आणि उच्चभ्रू वर्गाला अंमली पदार्थाचा पुरवठा करत होते का याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचे समजते असून त्याची नेमकी किंमत आणि वजन तपासण्याचे काम सुरू आहे. दरम्यान या आंतरराष्ट्रीय रॅकेटमध्ये स्थानिक पातळीवर आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच हे आरोपी ड्रग्ज कुठून आणत होते याचा कसून तपास मानपाडा पोलीस करत आहेत. दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असं वरिष्ठ पोलीस अधिकारी मानपाडा पोलीस ठाण्याकडून सांगण्यात आलंय.